सो स्टुडंट वेलकम. हे आपलं फोर्थ आणि लास्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट रिव्हिजन लेक्चर असणार आहे. प्रिॲम्बलचं रिव्हिजन असेल आणि राहिलेला भाग आपण कवर करणार आहात. तर बघा, प्रिॲम्बल ॲज अ पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन इथपर्यंत आलो होतो आपण. आपण की टर्म्स काल पाहिले आहेत, अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिले आहेत. लिबर्टी, इक्वॅलिटी, फॅटर्निटी, जस्टिस, सोशलिस्ट, सेक्युलर अगोदर पाहिले आहेत. थोडं बोरिंग वाटते काही कन्सेप्ट असल्यामुळं, पण परत परत तुम्हाला इझी वाटेल. आता बघा, सर्वात महत्त्वाचा पार्ट्स आहे प्रिॲम्बल ॲज अ पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. आता बघा, तुम्हाला एक क्वेश्चन विचारला की तुमचं गोल, एम, ड्रीम तुमच्या आयुष्याचे पार्ट आहे का? तर तुम्ही सांगाल की येस, तुमचं गोल, एम, ड्रीम हे आपल्या आयुष्याचं आपलं गोल आहे, एम आहे, ड्रीम आहे, स्वप्न आपल्या आयुष्याचा पार्ट आहे. पण हे तसेच तुम्ही जसं सांगितलं येस, पण तसं सुप्रीम कोर्टने प्रिॲम्बलबाबत येस म्हणून सांगितलं नाही. कारण प्रिॲम्बल सरनामा हा आपल्या घटनेचा इसेन्स आहे, समरी आहे, गोल आहे, एम आहे, ड्रीम आहे. पण त्याबाबत सुप्रीम कोर्टने 3 डिसिजन दिलेले आहेत. ते आपण बघणार आहेत. एक बेरुबारी युनियन केस 1960 1960, केशवनंद भारती केस 1973 आयकॉनिक केस आहे, मोस्ट इम्पॉर्टंट केस आहे, टर्निंग पॉईंटवाली केस आहे, इम्पॉर्टंट केस आहे बघू आपण. त्यानंतर LIC ऑफ इंडिया केस. या 3 केसेसमध्ये प्रिॲम्बल ह्या घटनेचा भाग आहे का नाही यावर विवेचन झालं. जसं आताच मी म्हणालो, तुमचं एम, ड्रीम, गोल, लक्ष तुमच्या आयुष्याचा भाग आहे, तर तुम्ही लगेच म्हणाल येस बरोबर आहे, त्यासाठीच धडपड आहे. पण याबाबत प्रिॲम्बलच्या बाबतीत सुप्रीम कोर्टने त्याचे डिसिजन 3 वेळा चेंज केलेत. तसं म्हणायला गेलं तर सुप्रीम कोर्ट इज नॉट इनफॉलेबल. सुप्रीम कोर्ट किंवा ज्युडिशरी इनफॉलेबल नाही. हे सुप्रीम कोर्टने सांगितले की आम्ही म्हणजे कधीही चुकणारे असे नाहीत. आम्हीही चुकतो. टू इरर इज अ ह्युमॅन. आम्हीही चुकतो, आम्हीही माणसं आहेत. असे सुप्रीम कोर्टनं व्हॅरियस डिसिजनमध्ये सांगितलेलं आहे की आम्ही इनफॉलिबल नाहीत. इनफॉलिबल म्हणजे कधीही न चुकणारा. तर बघा, त्यासाठी थोडक्यात सांगायचं म्हटलं तर एक सुप्रीम कोर्टला एक पॉवर आहे. पार्ट 5व्यामध्ये आर्टिकल 124 ते 147मध्ये युनियन ज्युडिशरी आहे. त्यामध्ये आर्टिकल 137 सुप्रीम कोर्टला एक पॉवर देते की त्याचेच जजमेंट रिव्ह्यू करायचं. रिव्ह्यू ऑफ जजमेंट और ऑर्डर बाय सुप्रीम कोर्ट इटसेल्फ. त्यांनीच दिलेले, सुप्रीम कोर्टनेच दिलेले जजमेंट रिव्ह्यू करण्याचा अधिकार आहे सुप्रीम कोर्टला. ते आर्टिकल 137 आहे, लक्षात ठेवा. जसं चंपाकाळन धोरण केस झाली, एक म्हणजे असं एक भांडण चालू होतं, पार्लमेंटरी सुपरमसी की ज्युडिशियल सुपरमसी. मग त्यामध्ये मग घटनादुरुस्ती पार्लमेंट काय करायची, घटनादुरुस्ती करायची. 24वी घटनादुरुस्ती, 21वी घटनादुरुस्ती, 42वी घटनादुरुस्ती, 44वी घटनादुरुस्ती. आणि इकडं सुप्रीम कोर्ट करायचं, चेंज करायचं. म्हणजे चंपका दोरेन केस, गोलकनाथ केस, केशवनंद भारती केस, मनेका गांधी केस, म्हणजे हे एक भांडण चालू होतं. पण परत बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन ही ज्युडिशियल इनोव्हेशन आहे. आपल्या घटनेमध्ये ह्या गोष्ट नव्हती. परत 24 एप्रिल 1973ला सुप्रीम कोर्टनं ज्युडिशियल इनोव्हेशन केलेली आहे. केशवनंद भारती केसमधील ही बेसिक स्ट्रक्चरल डॉक्ट्रिन याने एक बॅलेन्स साधण्याचा प्रयत्न केला. बॅलेन्स जसं फंडामेंटल राईट्स वर्सेस DPSP भांडणं होती. पण 1980ला मिनरॉ मिल्स केस 1980ला सांगितलं की फंडामेंटल राईट्स आणि DPSP ही आपल्या घटनेच्या बॅलेन्सिंग व्हील आहेत. 2 व्हील आहेत, 2 चाक आहेत आणि ते बॅलन्स करतात आणि दोन्हीही महत्त्वाचे. असं एक बॅलन्सिंग ॲक्ट सांगितला. कुणी? सुप्रीम कोर्टनं इन मिनरॉ मिल्स केस 1980ला. तसंच बॅलन्स महत्त्वाचा असतो. 1973ला ही बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिननं बऱ्यापैकी बॅलन्स केलेला आहे की बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन देऊन ते बघू आपण. पण आता बघा, अजून एक सुप्रीम कोर्टकडं ब्रह्मास्त्र आहे. हे ब्रह्मास्त्र म्हणजे आर्टिकल 142 पॅनिसिया किंवा ब्रह्मास्त्र म्हणता येईल त्याला. रामबाण उपाय. कायदेसुद्धा तयार करू शकतो सुप्रीम कोर्ट. जरी त्याचा कायदे करण्याचा अधिकार नाही, लेजिस्लेशन करणं हे पार्लमेंटचा पार्ट आहे, तरी कारण आर्टिकल 142 यावर UPSCने एकदा क्वेश्चन विचारलेला आहे. ते आर्टिकल 142 काय सांगतंय? इन्फोर्समेंट ऑफ डिक्रीज अँड ऑर्डर्स ऑफ सुप्रीम कोर्ट अँड ऑर्डर ॲज टू डिस्कवरी. The Supreme Court, in the exercise of its jurisdiction, may pass such decree or make such order as it necessary for doing complete justice. कंप्लीट जस्टिस देण्यासाठी सुप्रीम कोर्ट अंडर आर्टिकल 142
लेजिस्लेशन कायदासुद्धा तयार करू शकतो, ऑर्डर्स देऊ शकतो, जसं विशाखा गाईडलाईन्स ह्या 1997-98 दरम्यान विशाखा गाईडलाईन्स ह्या सुप्रीम कोर्टनं दिल्या होत्या. जसं प्रोटेक्शन ऑफ विसल ब्लोअर ॲक्ट याच्या अगोदर काही गाईडलाईन्स विसल ब्लोअर प्रोटेक्शनच्या गाईडलाईन्स हा सुप्रीम कोर्टनं दिल्या होत्या. आता लेजिस्लेशन कायदा निर्मिती हा प्रिव्ह्यू ऑफ पार्लिमेंट आहे, तरीही सुप्रीम कोर्ट अंडर आर्टिकल 142 हे करू शकते. त्यामुळे लक्षात ठेवा, काही गोष्टीमध्ये बॅन ऑन लिकर, बॅन ऑन नॅशनल हायवे हे आर्टिकल 142च्याच रेफरन्सनं केले होते सुप्रीम कोर्टने. तर हे 2 आर्टिकल महत्त्वाचे आहेत, आर्टिकल 137, आर्टिकल 142 लक्षात ठेवा. तर आपण चालू करूया आता. Preamble as a part of Constitution. One of the controversy about preamble is to whether it is a part of Constitution or not. घटनेचा भाग आहे का नाही. आता इन बेरुबारी युनियन केस 1960. आता ही बघा, बेरुबारी युनियन केस इंडियन पाकिस्तानच्या लँड इश्यूबाबत आहे. बऱ्यापैकी आपले डिसिजन जसे केशवानंद भारती ही लँड प्रॉपर्टी राईट्सबद्दल आहे. जमिनी एक महंत होते केशवानंद भारती, त्यांच्या जमिनीबाबत लँडबाबतचे डिस्प्यूट सुप्रीम कोर्टात गेला होता. तसंच बेरुबारी युनियन केस ही आपली बॉर्डर इंडिया आणि पाकिस्तान यांच्या रिलेटेड केस होती. तर सुप्रीम कोर्ट सेड प्रिॲम्बल शोज द जनरल पर्पज बिहाइंड इट्स सेव्हरल प्रोव्हिजन इन द कॉन्स्टिट्यूशन. बेरुबारी युनियन केसमध्ये सुप्रीम कोर्ट म्हटले की एक जनरल पर्पज दाखवतं सेव्हरल प्रोव्हिजन ऑफ कॉन्स्टिट्यूशनचा अँड दस की टू द माइंड्स ऑफ मेकर ऑफ कॉन्स्टिट्यूशन. पाठीमागे UPSCला क्वेश्चन आला होता की की टू द कॉन्स्टिट्युशनल मेकर्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन काय आहे, घटना तयार करणाऱ्यांच्या मनाची चावी काय आहे. तर ती चावी होती प्रिॲम्बल. घटनेचे एक समरी प्रिॲम्बल आहे. फर्दर वेअर द टर्म युज्ड इन एनी आर्टिकल आर एम्बॅगस और कॅपेबल ऑफ मोर दॅन वन मिनिंग सम असिस्टन्स ॲट इंटरप्रिटेशन मे बी टेकन फ्रॉम द ऑब्जेक्टिव्ह इन्स्टा इन द प्रिॲम्बल. आता बघा, बेरुबारी युनियन केसमध्ये सुप्रीम कोर्टनं सांगितलं की प्रिॲम्बलचं सिग्निफिकन्स आहे, फार महत्त्वाचे आहे. तसेच काही इंटरप्रिटेशन करण्यासाठी, ज्युडिशियलला इंटरप्रिटेशन करण्यासाठी प्रिॲम्बलचा यूज होऊ शकतो, अशा गोष्टी सांगितल्या. तरी पण डिस्पाइट दिस रिकग्नेशन ऑफ सिग्निफिकन्स ऑफ द प्रिॲम्बल, द सुप्रीम कोर्ट स्पेशली ओपिनियन दॅट प्रिॲम्बल इज अ नॉट पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. तर बेरुबारी युनियन केसमध्ये स्पेशली सांगितलं की प्रिॲम्बल घटनेचा भाग नाही. त्यानंतर दुसरी केस बघा, मी आत्ताच सांगितली की आर्टिकल 137 नुसार सुप्रीम कोर्ट त्याचं स्वतःचं जजमेंट चेंज करू शकतो आर्टिकल 137 नुसार. तर नंतर केशवानंद भारती केस, केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला 24 एप्रिल 1973. त्या दिवशी मास्टर ब्लास्टर हॉनरेबल सचिन तेंडुलकर यांचा बर्थडे असतो, लक्षात ठेवा. केशवानंद भारती केसच्याच दिवशी त्यांचा बर्थ डेट आहे 24 एप्रिल 1973. तर सुप्रीम कोर्ट रिजेक्टेड अर्लियर ओपिनियन अँड हेल्ड प्रिॲम्बल इज अ पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. केशवानंद भारती केसमध्ये त्यांनी सांगितलं की प्रिॲम्बल पार्ट आहे कॉन्स्टिट्यूशनचा. आता बघा, केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला 1973ची केस ही आयकॉनिक टर्निंग पॉईंटवाली केस होती. आणि त्या केसबद्दल मी थोडक्यात इम्पॉर्टन्स सांगतो, आपण परत डिटेल घेणारच आहेत. आता बघा, ही केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला 24 एप्रिल 1973ची केस आहे. लँडमार्क जजमेंट दिलं सुप्रीम कोर्टनं. त्यामध्ये एक ज्युडिशियल इनोव्हेटेड डॉक्ट्रिन आणली, बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन. आता ही बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन एक्सप्लिसिटली कॉन्स्टिट्यूशनमध्ये नव्हती, कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपल्या नव्हती. ती ज्युडिशियल इनोव्हेशन आहे 1973मध्ये. तसेच बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिनमध्ये काय काय गोष्टी आहेत त्याचे एकदम सांगितले नाही. सुप्रीम कोर्ट म्हणले आम्ही ठरवू, आमच्या वेळेस केसेस आल्यानंतर आम्ही ठरवू. जसे SR बोमाई वर्सेस युनियन ऑफ इंडिया केस 1984, सॉरी SR बोमाई वर्सेस युनियन ऑफ इंडिया केस 84 आहे का 94 मला आता एक्झॅक्ट आठवना. पण या केसमध्ये फेडरलिझम आणि सेक्युलरिझम हे बेसिक स्ट्रक्चर आहे असे सांगण्यात आले, लक्षात ठेवा. SR बोमाई केसमध्ये म्हणजे सुप्रीम कोर्ट म्हणले की आमच्याकडे ज्या केसेस येईल तसे आम्ही ठरवू की बेसिक स्ट्रक्चर आहे की नाही. म्हणजे त्याची यादी दिली नाही आपल्याला की हे बेसिक स्ट्रक्चर आहे हे नाही, पण व्हॅरियस केसेसनुसार आपण ठरवतो की हे बेसिक स्ट्रक्चर आहे. से फेडरलिझम, पार्लमेंटरी सिस्टीम, रूल ऑफ लॉ, सेक्युलरिझम हे बेसिक स्ट्रक्चर आहे. तर आता बघा, आता ह्या केसला फंडामेंटल राईट्स केस हे म्हटलं जातं आहे केशवानंद भारती केसला. यामध्ये हायेस्ट कॉन्स्टिट्युशनल बेंच होते, 13 जजेसचे हायेस्ट, आत्तापर्यंतचे हायेस्ट जज
चं बेंच होतं, 13 जजचं बेंच. त्यामध्ये 7 वर्सेस 6 वर्सेस 7 म्हणजे असे वर्डिक्ट स्प्लिट झाला होता. कॉन्स्टिट्यूशनल बेंच म्हणजे काय, तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे एका घटनेच्या इश्यूवर एक बेंच स्थापन करतो, त्याला घटनापीठ म्हणतात. ते कमीत कमी 5 जज असतात, जास्तीत जास्त किती असू शकतात. चीफ जस्टिस ऑफ इंडिया मास्टर ऑफ रोस्टर असतो, तो हे कॉन्स्टिट्यूशनल बेंच ठरवतो. त्यांचे जज कोण असेल, कोण प्रिसाईड करणार हे ठरवतो. कोण ठरवतो, तो चीफ जस्टिस ऑफ इंडिया. लक्षात ठेवा. आता ही लँड प्रॉपर्टी राईटच्या डिस्प्यूटबद्दल होते, एक महंत होते केशवानंद त्यांच्याबाबत, की पर्स्यूट ऑफ लँड रिफॉर्म्स अँड रिडिस्ट्रीब्युशन ऑफ लार्ज लँड होल्डिंग टू कल्टिवेटर. रिडिस्ट्रीब्युशन ऑफ लँड प्रॉपर्टीच्या रिलेटेड केस होती. नानाभाई पालखीवाला एक लिगल ल्युमिनरीज होते, ते या केसमध्ये वकीलपत्र म्हणजे एक प्रकारे या केसमध्ये इन्व्हॉल्व होते. चीफ जस्टिस ऑफ इंडिया कोण होता या केसच्या वेळेस, तर कोण होते, SM सिक्री हे चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते. तर यामध्ये एक अनटोल्ड स्टोरी ऑफ स्ट्रगल फॉर सुपरमसी बाय सुप्रीम कोर्ट अँड पार्लिमेंट, एक अनटोल्ड स्टोरी या पाठीमाग आहे. आता बघा, बेसिक स्ट्रक्चर अँड डॉक्टरीनचं ओपिनियन काय आहे. केस ओपिनियन, देर आर सर्टन प्रिन्सिपल विदिन द फ्रेमवर्क ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन विच फॉर्म इट्स बेसिक स्ट्रक्चर. दिस प्रिन्सिपल आर इनव्हायोलेबल अँड हेन्स कांट बी अमेंडेड बाय द पार्लिमेंट. हे बेसिक स्ट्रक्चरचं डॉक्टरीनचं केस ओपिनियन होतं केशवानंद भारतीच्या वेळेस. तर हे लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे. आता बघा, मग काय झालं तर लक्षात ठेवा, बेरोबर युनियन केसमध्ये काय सांगितलं की प्रिअम्बल पार्ट नाही, प्रिअम्बल हा घटनेचा भाग नाही. नंतर केशवानंद भारती केस आली, त्यामध्ये काय सांगितलं, त्यांनी अर्लियर डिसिजन होतं ते चेंज केलं आणि सांगितलं की प्रिअम्बल इज पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. It observed that preamble is of extreme importance and the constitution should be read and interpreted in the light of grand and noble vision expressed in the preamble. आपण कॉन्स्टिट्यूशन इंटरप्रिटेशन हे सुप्रीम कोर्टचं काम आहे, तर ते करताना आपण प्रिअम्बल एक पार्ट आहे, त्याचा यूज सिग्निफिकन्स आहे आणि त्याचा यूज करूनच आपण इंटरप्रिटेशन केलं पाहिजे, असे केशवानंद भारती केसमध्ये सुप्रीम कोर्ट म्हणले. In the LIC of India case 1995, also Supreme Court again held that preamble is an integral part of Constitution. तर बघा, बेरोबर युनियन केस 1960, प्रिअम्बल हा घटनेचा भाग नाही. केशवानंद भारती केस 1973, प्रिअम्बल इज अ पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन, घटनेचा भाग आहे. LIC ऑफ इंडिया केस 1995, प्रिअम्बल इज इंटेग्रल पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. सरनामा हा भारतीय राजघटनेचा अविभाज्य घटक आहे, असं सुप्रीम कोर्ट, हॉनरेबल सुप्रीम कोर्ट हे LIC ऑफ इंडिया केसमध्ये म्हटले. लाईक एनी अदर पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन, प्रिअम्बल वॉज ऑल्सो इनेक्टेड बाय कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली बट आफ्टर रेस्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन वॉज ऑलरेडी इनेक्टेड. आपली पूर्ण घटना लिहिल्यानंतरच आपण परत सरनामा हा लिहिलेला आहे. The reason for inserting preamble at the end was to ensure that it was conformity with constitution as adopted by the Constitution Assembly. Constitutional values, constitutional principles, institution याच्या बरोबर प्रिअम्बलची तत्व यावी किंवा त्यांचं सार एकत्र करण्यासाठी आपण प्रिअम्बल परत इनॅक्ट केलेली आहे. While forwarding the preamble for votes, the President of the Constitution Assembly said the question is that preamble stands part of the Constitution. आणि कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचे प्रेसिडेंट त्यावेळेस राजेंद्र प्रसाद होते आणि लेजिस्लेटिव्ह बॉडीचे GV मवाळकर होते. ते म्हटले की प्रिअम्बल आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट आहे. द मोशन वॉज देन अडॉप्टेड इन करंट ओपिनियन हेल्ड बाय सुप्रीम कोर्ट दॅट प्रिअम्बल इज अ पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन अँड इज इन कॉन्सोनन्स विथ द ओपिनियन ऑफ फाउंडिंग फादर ऑफ कॉन्स्टिट्यूशन. तर आता जी घडी आहे, आत्ताच्या घडीला प्रिअम्बल इज इंटेग्रल पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन ही LIC ऑफ इंडिया केसमधले 1995चा केस ओपिनियननुसार आपण बनवू शकतो. तरी असे असून सुद्धा हावेवर 2 थिंग्स शुड बी नोटेड. एक, द प्रिअम्बल इज अ नायदर सोर्स ऑफ पॉवर टू लेजिस्लेचर नॉर अ प्रोहिबिशन अपॉन द पॉवर ऑफ लेजिस्लेचर. यावर UPSCवर लास्ट टाईम ही प्रिलिम्समध्ये क्वेश्चन आला होता.
काय द प्रिॲम्बल इज नायदर सोर्स ऑफ पॉवर टू लेजिस्लेचर नॉर अ प्रोहिबिशन अपॉन पॉवर ऑफ लेजिस्लेचर. प्रस्ताविका ही कायदेमंडळासाठी अधिकारांचा स्रोतही नाही, सोर्स ऑफ पॉवर अधिकाराचा स्रोतही नाही व ती त्यावर प्रतिबंधही आणत नाही, आणि नॉट अ प्रोहिबिशन अपॉन पॉवर ऑफ लेजिस्लेचर. तसेच इट इज नॉन जस्टिसेबल दॅट इज प्रोव्हिजन आर नॉन इम्पॉसिबल इन कोर्ट ऑफ लॉ. प्रास्ताविका न्यायप्रविष्ट जस्टिसेबल नाही, म्हणजेच तिच्यातील तरतुदीच्या न्यायालयीन अंमल घडवून आणता येत नाही. ह्या दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. आता बघा, आपण सांगितलं होतं की ओनली फंडामेंटल राईट्सच जस्टिसेबल आहेत, इन्फोर्सेबल इन कोर्ट ऑफ लॉ आहेत. बाकी प्रिॲम्बल असो, फंडामेंटल ड्युटी असो, DPSP असो, ए नॉन इन्फोर्सेबल इन द कोर्ट ऑफ लॉ आहे. त्यासाठी तुम्ही सुप्रीम कोर्टला, हायकोर्टमध्ये जाऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. इन्फोर्सिबल काय आहे, फक्त फंडामेंटल राईट्सच आहेत, प्रिॲम्बल नाही, फंडामेंटल ड्युटी नाही, DPSP नाही, लक्षात ठेवा. आता बघा, अमेनेबिलिटी ऑफ द प्रिॲम्बल. पार्ट 20मध्ये अमेंडमेंट टू द कॉन्स्टिट्यूशन आहे. पार्ट 20मध्ये लक्षात ठेवा, 20 पार्टमध्ये अमेंडमेंट टू द कॉन्स्टिट्यूशन आहे. त्यामध्ये एक आर्टिकल आहे, आर्टिकल 368, लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. द क्वेश्चन टू वेदर प्रिॲम्बल कॅन बी अमेंडेड अंडर आर्टिकल 368 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अरोज फॉर द फर्स्ट टाइम इन हिस्टॉरिक केशवंत भारती केस 1973. हिस्टॉरिक केस होती, वॉटरशेड मुवमेंट होती केशवंत भारती केस म्हणून. त्यावेळेचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते SM सिकरी. त्यांचे काही फेमस स्टेटमेंट आहेत त्याबाबत, ते परत बघू आपण डिटेल. It was urged that preamble can't be amended as it is not part of constitution. असं म्हटलं गेलं की प्रिॲम्बल घटनेचा भाग नाही, तर आपण अमेंड करू शकत नाही. द पिटिशन कंटेंडेड दॅट अमेंडिंग पॉवर इन आर्टिकल 368 can't be used to destroy or damage basic elements or fundamental features of constitution which are enshrined in the preamble. मग असं म्हटलं गेलं की जी बेसिक स्ट्रक्चर आहे किंवा बेसिक फीचर आहेत ते तुम्ही चेंज करू शकत नाही, डिस्ट्रॉय करू शकत नाही, असे म्हटलं गेलं. पण सुप्रीम कोर्ट हावेवर हेल्ड दॅट प्रिॲम्बल इज पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. आपण बघितलं, बेरोबारी युनियन केसमध्ये सांगितले की नाही, प्रिॲम्बल घटनेचा भाग नाही, पण त्यांनी रिव्हर्स चेंज केलं, ते म्हणजे केशवनंद भारती केसमध्ये की घटनेचा भाग आहे. द कोर्ट स्टेटेड दॅट ओपिनियन टेंडर बाय इन द बेरोबारी युनियन 1960 इन दिस रिगार्ड वॉज रॉंग and held that preamble can be amended. आम्ही प्रिॲम्बल चेंज करू शकतो, subject to the condition that no amendment is done to the basic feature. तर लक्षात ठेवा, काय बेसिक स्ट्रक्चर चेंज न करता घटनादुरुस्ती प्रिॲम्बलमध्येही करता येते, DPSPमध्ये करता येईल, फंडामेंटल राईट्समध्ये करता येईल, पण बेसिक स्ट्रक्चर पार्ट आहे तो चेंज करता येत नाही, हे लक्षात ठेवा. मग प्रिॲम्बल असो, FD असो, DPSP असो, FR असो. In other words, the court held that basic elements or fundamental features of constitution are contained in the preamble can't be altered by amendment under Article 368. अंडर आर्टिकल 368 मध्ये अमेंडमेंट करून, त्याच्या रेफरन्सने अमेंडमेंट करून तुम्ही प्रिॲम्बलमधील बेसिक स्ट्रक्चर पार्ट चेंज करू शकत नाही. जसे SR बोमाई केसमध्ये सेक्युलरिझम हे बेसिक स्ट्रक्चर सांगितलेलं आहे, सोशलिस्ट स्टेट हे बेसिक स्ट्रक्चर सांगितलेलं आहे, तर हे चेंज करू शकत नाही. बाकी तुम्ही चेंज करू शकता, पण बेसिक स्ट्रक्चर फीचर, बेसिक व्हॅल्यूज, बेसिक स्ट्रक्चरमधल्या व्हॅल्यूज, फीचर्स हे चेंज करू शकत नाही. मग ते घटनेच्या कुठल्याही भागासाठी आता हे लागू होते, लक्षात ठेवा. तर बघा, द प्रिॲम्बल हॅज बीन अमेंडेड ओनली वन्स सो फॉर इन 1976 बाय 42nd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ॲक्ट. 42वे घटनादुरुस्ती 1976ने एकदाच, आतापर्यंत एकदाच आपण प्रिॲम्बल अमेंड केलेले आहे. लक्षात ठेवा, 42व्या घटनादुरुस्तीने प्रिॲम्बलमध्ये 3 वर्ड्स ॲड करण्यात आले, विच हॅज ॲडेड 3 न्यू वर्ड्स, सोशलिस्ट समाजवादी, सेक्युलर धर्मनिरपेक्ष, इंटिग्रिटी एकात्मता टू द प्रिॲम्बल. 3 वर्ड्स ॲड करण्यात आले. दिस प्रिॲम्बल वॉज हेल्ड टू बी व्हॅलिड, आणि व्हॅलिड ठरवले आहे कोर्टाने. तसेच 42व्या घटनादुरुस्ती प्रिॲम्बलमध्ये सोशलिस्ट, सेक्युलर, इंटिग्रिटी वर्ड्स ॲड केले. तसेच फंडामेंटल ड्युटी हे आपल्या घटनेमध्ये नव्हते, पण परत 42व्या घटनादुरुस्ती 1976नी सुवर्णसिंग कमिटीच्या रिकमेंडेशन नंतर आपण ॲड केलेले आहेत, हे लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे आपण आज प्रिॲम्बल हा चॅप्टर पाहिलेला आहे इन डिटेल्स.
काही फिलॉसॉफिकल पार्ट्स असल्यामुळे बोरिंग वाटतं, पण आपण डिटेल पाहिले. आता एक आपण क्रिस्प आणि समरी वाईज रिव्हिजन घेऊया फास्ट. बघा आता, प्रिअम्बल ऑफ कॉन्स्टिट्यूशन. तर प्रिअम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन बघा आता. बघा, प्रिअम्बल काय आहे? प्रिअम्बल ही ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मांडलं होतं. जवाहरलाल नेहरूंनी ड्राफ्ट केलं होतं आणि ते मांडलेही होते. त्याची मॉडिफाईड एडिशन आहे प्रिअम्बल. ते 13 डिसेंबर 1946ला मांडले होते आणि आपण ही प्रिअम्बल म्हणून ॲक्सेप्ट कधी केलं तर 22 जानेवारी 1947ला. ह्या दिवशी आपण अडॉप्ट केलेलं आहे. या दिवशी मांडले होते, लक्षात ठेवा. त्यावेळेस कॉन्स्टिट्यूशन पूर्ण तयार झाली होती, नंतर त्याची इनॅक्टमेंट झालेली आहे, लक्षात ठेवा. तशाच प्रकारे आपण प्रिअम्बल बघूया फास्ट. तर हा मसुदा तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. ॲज अ सिटिजन ऑफ दिस कंट्री यातले काही व्हॅल्यूज फार महत्त्वाचे आहेत, ते आपण फास्ट घेऊया. एकदा इंग्रजीत सांगतो, एकदा मराठीत सांगतो. एक क्रिस्प रिव्हिजन असली, समरी टाईप रिव्हिजन आहे आपली. We the people of India having solemnly resolved to constitute India into sovereign socialist secular democratic republic and to secure all its citizens. हा क्रम महत्त्वाचा आहे. सॉव्हरेन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक. त्यानंतर जस्टिस, सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल, लिबर्टी ऑफ थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ अँड वर्शिप, इक्वालिटी ऑफ status and opportunity, and promote among them all fraternity, assuring the dignity of individual and unity and integrity of nation. In our Constitution Assembly, this 26th day of November 1949, do hereby adopt, enact and give to ourselves this Constitution. तर लक्षात ठेवा, एकदा मराठीत सांगतो फास्ट. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुत्व प्रवर्धित करण्याचा गांभीर्यपूर्ण निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःपण अर्पण करीत आहोत. तर लक्षात ठेवा. यानंतर काय, 42वी घटना दुरुस्ती लक्षात ठेवा. 1976 इंदिरा गांधींनी केली होती. तिला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हटलं जातं. मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हटलं जातं आणि त्यामध्ये सोशलिस्ट, सेक्युलर, इंटिग्रिटी, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकात्मता हे वर्ड्स प्रिअम्बलमध्ये ॲड करण्यात आले. 42व्या घटना दुरुस्तीनंच फंडामेंटल ड्युटी ॲड करण्यात आली घटनेमध्ये. पहिल्यांदा 8 ॲड करण्यात आली. पहिल्यांदा 10 फंडामेंटल ड्युटी ॲड करण्यात आली. नंतर 86वी घटना दुरुस्ती 2002ला होऊन 1 फंडामेंटल, अशा 11 फंडामेंटल ड्युटी आहेत आता सध्या. ही 42वी घटना दुरुस्ती. आता पुढे बघा, आपण बघितलं परत इन्ग्रेडियंट्स ऑफ प्रिअम्बल काय आहेत. त्यासाठी आपण एक क्ल्यू केली होती, सोना. सो म्हणजे सोर्स ऑफ ॲथॉरिटी ऑफ कॉन्स्टिट्यूशन. ती वी द पीपल म्हणजे जनता सोर्स आहे. वी हा वर्ड्स इंडिया, जपान, USA. इंडिया, USA, जपान या कॉन्स्टिट्यूशनची सुरुवात, त्यांच्या प्रिअम्बलची सुरुवात वीने होते. हे आपण पाहिलं. सोर्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन जनता जनार्दन आहे. पीपल आर सॉव्हरेन, जनता सार्वभौम आहे. पार्लमेंट सॉव्हरेन नाही. सुप्रीम कोर्ट सॉव्हरेन नाही. सुपरमसी ऑफ ज्युडिशरी आहे पण सॉव्हरेन नाही, हे लक्षात ठेवा. त्यानंतर ओ फॉर ऑब्जेक्टिव्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन पाहिलं, जसं जस्टिस, लिबर्टी, इक्वालिटी, फॅटर्निटी हे ऑब्जेक्टिव्स पाहिलं. त्यानंतर एन फॉर नेचर ऑफ इंडियन स्टेट पाहिलं, की सॉव्हरेन आहे, सोशलिस्ट आहे, सेक्युलर आहे, डेमोक्रेटिक रिपब्लिक आहे. हा क्रम लक्षात ठेवा. त्यानंतर आपण पाहिलं डेट ऑफ अडॉप्शनची डेट काय आहे प्रिअम्बलची, 26 नोव्हेंबर 1949. याच दिवसाला आपण कॉन्स्टिट्यूशनल डेज म्हणून सुद्धा साजरा करतो, कॉन्स्टिट्यूशन डे म्हणून साजरा करतो. तर पुढे काय पाहिलं बघा आता आपण, कीवर्ड्स इन द प्रिअम्बल आपण डिटेल पाहिलं, जसं सॉव्हरेन आहे, सोशलिस्ट आहे, सेक्युलर आहे, डेमोक्रेटिक आहे, रिपब्लिक आहे, जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी, फॅटर्निटी. सॉव्हरेन म्हणजे काय, सार्वभौम आहे. आपण इंडिपेंडेंट फॉरेन पॉलिसी आहे, एक्सटर्नल इंटरनल अफेअर दोन्ही बाजूत.
त्यामुळे सोशलिस्ट काय समाजवादी आहे, पण आपलं डेमोक्रेटिक सोशलिझम आहे. आवडी सेशन पाहिलं 1955, UN देबार अध्यक्ष होतो. सोशलिस्ट पॅटर्न ऑफ सोसायटी ॲक्सेप्ट केलं आपण. त्यानंतर बघा डेमोक्रेटिक सोशलिझम काय, आपल्याला काय करायचं आहे, पॉवर्टी, इग्नोरन्स, डिसीज, इनइक्वालिटी, ऑपॉर्च्युनिटी या गोष्टीवर आपल्याला फोकस करायचं आहे. त्यामुळे सेक्युलरिझम फीचर बघितलं आपण 42व्या घटनादुरुस्तीने ॲड करण्यात आले. डायरेक्ट डेमोक्रेसी बघितलं आपण स्वित्झर्लंडमध्ये, आपल्याकडे का नाही, आपण ते पॉप्युलेशन, लँड, एरिया ह्या गोष्टी बघितल्या. डायरेक्ट डेमोक्रेसीचे घटक बघितले, रिफरंडम, इनिशिएटिव्ह, रिकॉल, प्लिबिसीट. त्यानंतर डेमोक्रेसीची फीचर बघितले आपण डिटेल. त्यानंतर बघा रिपब्लिक तत्त्व पाहिलं. रिपब्लिक तत्त्वामध्ये 3 गोष्टी आहेत त्या पाहिल्या आपण, की हेड ऑफ स्टेट इलेक्टेड असतो. हेड ऑफ स्टेट इलेक्टेड असतो, मग तो डायरेक्टली असो. हेड ऑफ स्टेट इलेक्टेड असतो, डायरेक्टली असो, इनडायरेक्टली असो. आपला प्रेसिडेंट हा हेड ऑफ स्टेट आहे, तो इनडायरेक्टली इलेक्टेड आहे. एक भाग होतो रिपब्लिकचा. त्याचा दुसरा एक मिनिंग आहे की पॉलिटिकल सॉव्हर्निटी ऑफ पीपल. पीपल सॉव्हरेन आहेत, जनता जनता सार्वभौम आहे. तसंच पॉलिटिकल ऑफिसेस ओपन टू ऑल, इक्वलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी, पॉलिटिकल ऑफिस टू ऑल, ओपन टू ऑल, म्हणजे पब्लिक ऑफिस ओपन टू ऑल हे एक आपण बघितलं रिपब्लिकमध्ये. लिबर्टी, इक्वलिटी, फॅटर्निटी हे महत्त्वाचे प्रिन्सिपल आपण फ्रेंच रिव्होल्युशन जी 1789ला 1789ला झाली होती त्यामधून घेतलेले आहेत, लक्षात ठेवा. लिबर्टी, इक्वलिटी, फॅटर्निटी, रिपब्लिक हे तत्व आपण फ्रेंच रिव्होल्युशनकडून घेतलेले आहेत, हे लक्षात ठेवा. तसेच जस्टिस, सोशल, इकॉनॉमी, पॉलिटिकल हा इश्यू आपण USSR कडून किंवा रशियाकडून घेतलेला आहे, लक्षात ठेवा. जसे आपले फंडामेंटल ड्युटी ही रशियाकडून इन्स्पायर आहेत. पुढे बघा आता लिबर्टी, इक्वलिटी आपण सांगितली डिटेलमध्ये. त्यानंतर फॅटर्निटीच्या रिलेटेड 5वी फंडामेंटल ड्युटी आहे, ते आपण बघितलेले आहे. 5वी फंडामेंटल ड्युटी ही काय सांगते, तर फॅटर्निटीच्या सेन्स ऑफ ब्रदरहूडबाबत 5वी फंडामेंटल ड्युटी सांगितलेली आहे, ते लक्षात ठेवा. प्रिॲम्बलमध्ये आता फॅटर्निटी प्रिन्सिपल प्रिॲम्बलमध्ये आणि फंडामेंटल ड्युटीमध्ये आहे, लक्षात ठेवा. तसंच महत्त्वाचे म्हणजे काही आर्टिकल बघा. आता काही आर्टिकल आहेत म्हणजे 325 डिस्क्रिमिनेशन करायचं नाही, इलेक्शन कमिशनचे आर्टिकल आहे. रिलिजन, रेस, कास्ट ह्या बेसिसवर तुम्हाला वोटिंगची पॉवर नाही असं होणार नाही. तसंच 326 हे युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायसीचं आर्टिकल आहे, लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आर्टिकल आहेत. आता कोण काय म्हटले, जसे आपले एन ए पालकीवाला काय म्हटले की आयडेंटिटी कार्ड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. प्रिॲम्बलला आयडेंटिटी कार्ड कोणी म्हटले, तर हे एन ए पालकीवाला यांनी म्हटले होते, लक्षात ठेवा. तसेच KM मुन्शी काय म्हणले, KM मुन्शी म्हटले की हॉरोस्कोप आहे, हॉरोस्कोप ऑफ आवर सॉव्हरेन डेमोक्रेटिक रिपब्लिक. जन्मकुंडली आहे म्हणले KM मुन्शी. तसेच बघा पंडित ठाकूरदास भार्गव काय म्हणले, मोस्ट प्रिसियस पार्ट म्हणले, सोल ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणले, की ऑफ कॉन्स्टिट्यूशन, ज्युएल सेट ऑफ कॉन्स्टिट्यूशन, प्रॉपर्ट यास्टिक विच वी कॅन मेजर द वर्थ ऑफ कॉन्स्टिट्यूशन. हे सगळ्या गोष्टी कोण म्हटले, तर पंडित ठाकूरदास भार्गव म्हणले. फिलॉसॉफी आहे, फंडामेंटल प्रिन्सिपल आहे, सिग्निफिकन्स आहे, इसेन्स आहे, समरी आहे कॉन्स्टिट्यूशनची, काय प्रिॲम्बल. अर्नेस्ट बार्कर की नोट म्हटले आणि त्यांच्या बुकला प्रस्तावना ही आपल्या सरनाम्याने दिली, हे लक्षात ठेवा. यावर क्वेश्चन विचारू शकतात. हिदायतुल्ला सुद्धा म्हणले की प्रिॲम्बल हे युनायटेड स्टेटच्या डिक्लरेशनपेक्षाही महत्त्वाचे आहे. सोल ऑफ कॉन्स्टिट्यूशन तेही म्हटले. आता प्रिॲम्बल इज पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशनच्या रिलेटेड 3 केसेस महत्त्वाच्या आहेत. कुठल्या केसेस आहेत, तर बेरुबारी युनियन केस 1960ची केस होती. यामध्ये सांगितले की प्रिॲम्बल इज अ नॉट पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. पण मी सांगितलं तुम्हाला की आर्टिकल 137 नुसार सुप्रीम कोर्ट कॅन रिव्ह्यू इट्स ओन जजमेंट. त्यानंतर त्यांनी चेंज केलं जजमेंट आणि नंतरची केस आली केशवानंद भारती केस. आयकॉनिक केस आहे, केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला केस 1973. त्यामध्ये सांगितलं की प्रिॲम्बल इज अ पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. आणि त्यानंतरची LIC ऑफ इंडिया केसमध्ये 1995मध्ये सांगितलं की
प्रिॲम्बल इज अ इंटेग्रल पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. इंटेग्रल म्हणजे अविभाज्य घटक आहे. अशा 3 केसेस आहेत महत्त्वाच्या ह्या प्रिॲम्बलच्या बाबतीत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर प्रिॲम्बलमध्ये प्रिॲम्बलच्या रिस्ट्रिक्शनबाबत सांगितलेलं आहे. म्हणजे की प्रिॲम्बल इज अ नायदर सोर्स ऑफ पॉवर टू लेजिस्लेचर नॉर प्रोहिबिशन अपॉन पॉवर ऑफ लेजिस्लेचर आणि इट इज नॉन जस्टिसेबल दॅट इज प्रोव्हिजन आर नॉन इम्पॉसिबल इन कोर्ट ऑफ लॉ. हे आपण पाहिलेलं आहे डिटेलमध्ये. अमेंडबिलिटीच्या बाबतीत बघितलं आहे की आपण प्रिॲम्बल अमेंड करू शकतो. जसे आपण फंडामेंटल राईट्स अमेंड करू शकतो, एफ-डी अमेंड करू शकतो, प्रिॲम्बलही अमेंड करू शकतो, डी-पी-एस-पी अमेंड करू शकतो. पण त्यामध्ये केशवानंद भारती केसची एक डॉक्ट्रिन आहे, बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन. यामध्ये चेंज करता येत नाही. बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिनमध्ये चेंज करता येत नाही, लक्षात ठेवा. बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन यामध्ये चेंज करता येत नाही. तर आत्ता सध्या कंडिशन आहे की प्रिॲम्बल इज अमेंडेबल अंडर आर्टिकल 368, पण बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन चेंज करता येत नाही. आणि आपण एकदाच आतापर्यंत अमेंड केलेली आहे प्रिॲम्बल. त्यामध्ये 42वी घटनादुरुस्ती 1976ने सोशलिस्ट सेक्युलर इंटिग्रिटी हे वर्ड्स ॲड करण्यात आले, हे लक्षात ठेवा. आणि अशा प्रकारे आपण प्रिॲम्बलचे 4 थेरी प्लस इन डिटेल आणि ही रिव्हिजन सेशन असे लेक्चर पाहिलेले आहे. थँक्स फॉर कोऑपरेशन.